जर आपली परवानगी असेल तर शिवरायांच्या साक्षीने, सगळेच महापुरुषांच्या साक्षीने, माझ्या आजी, माझ्या आजोबा यांच्या साक्षीने मी निवडणूक लढवणार ही घोषणा करत आहे. आदित्यनं इतिहास घडवला. रिंगणात उतरणारे पहिले ठाकरे. प्रबोधनकार बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांनी कधीच लोकांमध्ये जाऊन निवडणुका लढवल्या नाही, पण ते आव्हान आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं. आदित्य ठाकरेंच्या निमित्तानं शिवसेनेचं बदललेलं रूपडं पाहायला मिळालं. रस्त्यावरची आक्रमक शिवसेना बऱ्यापैकी कॉर्पोरेट झाली. तब्बल 5145 किलोमीटरचा प्रवास, 111 विधानसभा मतदारसंघात 111 विजयी संकल्प मेळावे आणि 26 आदित्य संवाद आणि जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंनी अवघा महाराष्ट्र पिंजून काढला. आदित्य ठाकरेंनी कुणावरही जहरी टीका न करता विकासाला प्राधान्य दिलं. आदित्य ठाकरेंसाठी सचिन अहिर यांना शिवसेनेत आणून शिवसेनेनं आदित्य ठाकरेंची जागा सुरक्षित केली. त्याचबरोबर शिवसेनेनं नेते कार्यकर्त्यांची मजबूत फळी एकट्या वरळीत कामाला लावली. आधी केम छो वरळीची पोस्टर्स आणि मग लुंगीत दिसलेले आदित्य ठाकरे ट्रोलही झाले. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे असे तीनही ठाकरे प्रचाराच्या निमित्तानं एकत्र दिसले. वरळीतून आदित्य ठाकरेंची लढत आघाडीच्या सुरेश मानेंशी आहे. आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चाही या काळात झाल्या. आतापर्यंत ठाकरेंच्या हाती रिमोट कंट्रोल असायचा, पण हे ठाकरे वेगळे ठरले. निवडून आल्यावर प्रत्यक्षात विधान भवनात जाऊन राजकारण करणारे हे पहिलेच ठाकरे ठरतील. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.